नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा आहे. आज मी लवकरच उठली, त्या 8 वाजले पण लवकरच उठली. आणि इकडे बघा पप्पा तयारी करतात. इकडे आपल्या गुढीची तयारी करतात पप्पा. आणि आपण पण मी तर पहिलेच तयार झालो सगळ्यांची लवकरच, कारण का रॅली आहे, तर रॅलीला पण जायचं आहे. किंवा पहिले गुढी उभारल किंवा रॅली होणार आहे, तर आपल्याला दोन्ही पण करायचे आहेत आणि फुल एन्जॉय करायचं आहे. आणि आज दिवसभर आपल्याकडे मस्त प्रोग्राम आहे, पूजा पण गावात आहे आणि रात्रीचा पण कार्यक्रम पण आहे. तर आज दिवसभर ब्लॉगची मजा घ्या आणि फुल मजा घ्या. चला आता आपण पण तयारी करूया जराशी. इकडे आताशी एक गुढी उभारलेली आहे समोरच्या घरातले, आणि आता तयारी चालू आहे. तर आता आपण चला दुसरी, आता आमची एक गुढी आता एक राहिले उभराची, ती इकडे हे बघा आधी तयारीच चालू आहे. आणि आपली धन्नू इथं उभी आहे. तर आता आपण आपली उभी आहे, मग रॅली जाऊया. रॅली पण आता निघते मला वाटतंय, आवाज तर येतोय. आता जाऊ, आपली पहिली गुढी उभी आहे. चला
दुःख निवारक आहे राम राम जय राम जय राम आनंदाच्या ठाई राम जय राम जय राम सुंदर स्फूर्ते जय राम जय राम जय राम सुंदर जय राम जय राम जय राम सुंदर जीवाच्या ठाई राम जय राम जय राम वात्सल्याचे स्वरूप राम जय राम जय राम सुंदर माधव मेघशा राम जय राम दशरथ नंदन रघुवीर राम जय राम जय राम अयोध्यापती योद्धा राम जय राम रघुपती राघव राजा राम जय इकडे गुढी उभी आपली झालेली आहे. हे बघा, अरे कुठं आहे? हां. आणि मी जरा रॅलीला गेलतो म्हणून आपली गुढी उभारताना दिसून आणि आमच्या मम्मीने उभारली. अरे वाढ काय सोडतच नव्हतं. आणि तो होता नाही तर असं त्याला भानगडी होतील आमच्या घरात, थोड्याफार बेस होईल तर काय नाही झालं तेवढा. आता जस्ट रॅली माचलत गेलेली आहे आणि तिच्या मी आली, भूक लागली जाम, कारण का काय खाला नाही. आता मस्त की आईने काहीतरी केलं असेल सण, तर आज खाऊया आपण. महिले तुम्हाला पण दाखवता काय. इकडे आपल्या नाश्त्याला पोले आणि दूध दिलेलं आहे मम्मीने. आणि आमची मम्मी पोल्या भारी करतं, भारी मस्त करते, एक नंबर. गावात आमच्या आईला जाम मागणे, कारण का आमची आई जाम ठिकाणी जातं करायला. अशी ऑर्डर नाही घेत मैत्रिणींची इथं, पण भारी बनवतं पोल्या. सगळे सण एकदम भारी बनवतं. आम्ही भरपूर खातो, पण अंगावर मात सरे नाही दुसरे. तर खातोय मी मस्त की आणा. आणि तुम्ही पण खा, तुमच्या घरात पण मस्त काही सण केले असतील तर तुम्ही पण खा. जमला तर आमच्याकडे पाठवून द्या, मी हाय खायला. ओके, तर चला आता करतो मस्त नाश्ता. आणि आपल्या आता गावात मस्त की पूजा आहे. गुढीपाडव्याच्या सत्यनारायणची गावात दरवर्षीप्रमाणे आमची पूजा होतो अख्ख्या गावाची. तर आज पूजाचा पण आपल्याला करता आहे ना, मग कार्यक्रम पण आहेत. आपण मस्त एन्जॉय करता आजचा दिवस. आणि चला, आणि आताच आपण थोड्या दिवसात तुम्हाला दाखवतो तयारी बियारी काय चालली. आणि आमचीच पाली आहे आजची. आता खातोय ना, पाली करायला जातोय, सामान विमान हाणून सजवा सजवीचा. मग चला, पूजण्याची तयारी झालेली आहे आमची.
इथं पूजाची तयारी झाली आहे. आता आपण जेवणवाल्यांची इथं जाऊ. चला तिथं तयारी चालू आहे का बघू. चला मग 8 किलो टाका. 8 जास्त पाठवलं चालेल, काय फरक नाही. म्हणजे आज आम्ही तर 9 किलो टाकायचं आहे तेल. वरती येतं तेल. तुमची भाजी कशी आहे? तेल घ्या. हे आमचा रान द्या. हे रान काय काय टाकतोस काय आता? आता काय बनवतोस? तेल टाकणे पहिला. हा फोडणी देतोस पहिले. काय कांदा टाकणार. आया आया पहिला तेल टाकणार, तेल गरम करणार, नंतर कांदा टाकणार, त्याच्यानंतर लसूण टाकणार, त्याच्यानंतर राई जिरा टाकणार, गरम मसाला पत्ती आणि नंतर मग भाजी. पण कसली भाजी आहे ती नाही सांगितलं. असं सांगा ना. नाही घेतला 2 किलो तेल घेतला. घेतला इति सेवा खंडे पंचमोध्याय गोळा इच्छो तिकडे ठेवून द्या. या तांदूळ हातात घ्यायचे दोन. इति सेवा खंडे पंचमोध्याय गोळा आता फायनली आपली एक पहिली गुढी उभारलेली ती उतरवली. आता दुसरी आपली गुढी आहे. आपली वरती आहे गुढी. आई दिसतंय का? हा ही बघा आपली गुढी मस्त आहे. वरती आहे. आता ही उतरवूया आपण. आणि मग पूजा आपली पूजा पण पाठी चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला तर त्याला उतरवूया पटकन. आता सगळी फ्रेश बी झाली. आता पाया पडा जात. त्याच्या अगोदर आमचे आयो बोलले की तुझी आज मी नजर काढतोय. कारण का आयोला आज मी जरासा चांगला दिसतोय, म्हणजे एकदम हँडसम दिसतोय. म्हणून आयो सांगते माझी नजर काढतोय. आयो तयारी करायला गेले आणि इकडं जामच आवाज आहे तो कॉपीराईट पडली. बघा आली आणि बबलूची मम्मी नाही भरलं सांग. हा हँडसम दिसतोय ना, म्हणून त्याची दृष्ट काढायची आहे. आजी दृष्ट काढणार आहे आता त्याची. हा भरले आपण दीड बघूया इकडं. हे आता थेंब पडतील ना, जेवढं फास्ट पडतील तेवढे बोलतात दीड भरलेले असतात. आता सायंटिस्ट म्हणजे बोलायला तर आताच्या काळात ते चालत नाही, पण आमच्या आयुष्यांच्या जमान्यातला आहे ते. आयुष्यांचा प्रेम आहे तो. तर फायनली आता आपली आरती होऊन जेवणाचा कार्यक्रम पण झालेला आहे. आणि आता मी आलोय घरी. आता थोडा उशीर बोलायला तिथं भेटत नाही, कारण का गाणी लावलेले आहेत तर काय बोलायला भेटत नाही. आणि मेन प्रॉब्लेम असा झाला की मी दर्शनच घेतला नाही, डायरेक्ट जेवायला बसलो आणि दर्शन घ्यायचंच विसरलो. आता दर्शन घेतलंच नाही. तर आता झालेलं आहे. आणि आता आपण भजन आहे, आता आपला गावाचा भजन आहे. भजन झाल्यावर पिक्चर आहे छावा, तर तो करूया एन्जॉय. आणि मग भेटू पिक्चरलाच भेटू, पुढं नको, पुढं ब्लॉग एंड करू. चला विठ्ठला बरवा दोहा, विठ्ठला बरवा दोहा, विठ्ठला बाप बेटा यदि नजर आए
तो उन्हें तुरंत कैद कर लिया जाए। एक दूसरे की सुरक्षा के लिए